नमस्कार मित्रांनो, KR मॅथ्समध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, काल मुंबई पोलीसचा पेपर झाला आणि त्याचा एक आपण अंदाजित कट ऑफ पाहून घेऊया. मित्रांनो, कालचा पेपर झाल्याबरोबर काही मुलांना मी भेटलो आणि काही मुलांना फोनवर डिस्कशन झालं. तेव्हा मला सांगितलं, मी मुलांना विचारलं की पेपर कसा होता. तर विद्यार्थी बोलले, सर पेपर हा जास्त हार्ड पण नव्हता आणि कठीण पण नव्हता, सोपा पण नव्हता. तर त्याच्यावर एक ॲनालिसिस करून मी एक अंदाजित कट ऑफ आणलेला आहे, तो पाहून घ्या. हा मित्रांनो, CP मुंबई पोलीस 2026 अंदाजित कट ऑफ आणि हा फायनल कट ऑफ आहे पेपरचा आणि ग्राउंडचा. ठीक आहे, ओपनचा पाहून घेऊ मित्रांनो. किती जर 134 ते 132 असतील मुलाला तर त्याचं 100% सिलेक्शन होऊ शकतं आणि मुलीला जर 128 ते 126 असतील तर त्या मुलीचं पण होऊ शकतं. ठीक आहे, पुढची कॅटेगरी पाहू आपण. EWSला किती आहे? 123 ते 121 पर्यंत असायला पाहिजे आणि मुलींना 115 ते 113 पर्यंत असायला पाहिजे. ठीक आहे, आणि SEBCचा विचार जर केला तर SEBCचा आहे 124 ते 123 पर्यंत यायला पाहिजे आणि मुलींचा विचार जर केला तर मुलींचा पण तेवढाच यायला पाहिजे, 124 ते 123 दरम्यान आला. ठीक आहे, आला तर कट ऑफमध्ये नाव असू शकतं. चला पुढचं पाहून घ्या. ओबीसी किती आहे? 130 130 ते 128 दरम्यान जर असेल तर त्या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहे. ठीक आहे, आणि मुलींचा विचार केला तर 123 ते 131 दरम्यान हा यांचा कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर पाहून घेऊ एसबीसी किती आहे? 126 ते 124च्या दरम्यान मुलांचा हा कट ऑफ असू शकतो आणि मुलींचा विचार केला तर 119 ते 117 पर्यंत जर मुलीला असलं तर ते सेफमध्ये आहे असा विचार करा. चला त्यानंतर NTD पाहून घेऊ. NTDचा किती आहे? 132 ते 130 पर्यंत असायला पाहिजे आणि मुलींचा विचार केला तर 125 ते 123 पर्यंत असायला पाहिजे. त्यानंतर पाहून घेऊ NTC पण 132 ते 130 दरम्यान आणि मुलींचा विचार केला तर 125 ते 123 दरम्यान असायला पाहिजे. NTB पाहून घेऊ. NTB पण 130 ते 128 दरम्यान जर मुलांना असेल तर त्याचं सिलेक्शन होऊ शकते आणि मुलीचा विचार केला तर 125 ते 123 दरम्यान 100% सिलेक्शन होऊ शकतं. VJA पाहून घ्या. VJA 132 असतील आणि 130च्या दरम्यान जर असेल तर VJAचा विद्यार्थी या विचार तो लागण्याचे चान्सेस आहेत आणि मुलींचा विचार केला तर 122 ते 120 दरम्यान असू शकतो. ठीक आहे, ST कॅटेगरी पाहून घेऊ. ST कॅटेगरी विचार केला तर 124 ते 122 दरम्यान मुलाला जर असेल तर त्याचे चान्सेस बनू शकतात. ठीक आहे, आणि मुलीचा जर विचार केला तर 118 ते 116 दरम्यान विद्यार्थीला जर असेल तर त्या मुलीचे चान्सेस वाढू शकतात. ठीक आहे, आणि SC कॅटेगरी पाहून. SC कॅटेगरी किती आहे? 127 ते 125च्या दरम्यान जर त्या मुलाला असेल तर त्याचे चान्सेस बनू शकतात आणि मुलीचा विचार केला तर 118 ते 116 या दरम्यान मुलीला जर ग्राउंडला किंवा लेखीला ते दोन्ही मिळून जर एवढे मार्क असतील तर त्या मुलीचं 100% सिलेक्शन होण्याचे चान्सेस असू शकतात. मित्रांनो, हा एक अंदाजित कट ऑफ आहे आणि जर सपोज या मार्कात थोडाफार काही ना काही चेंज होऊ शकतो, कमी होऊ शकतात किंवा जास्त असू शकतात. फक्त एवढं सांगतो की यामध्ये असेल तर ते 100% विद्यार्थी सेफ स्कोअरमध्ये आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. ठीक आहे, थँक्यू.